ही काय आहे माहितीये? ही आहे शॅम्पू पुडी, चिक शॅम्पू पुडी. ह्याची किंमत आहे 1 रुपया. आता सगळ्यात महत्वाची आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे ही 1 रुपयाची चिक शॅम्पू पुडी सुद्धा आपल्याला लग्नाच्या आधी आपल्या आईवडिलाच्या घरी असताना भेटत नव्हती. त्यावेळेला निरमा सोडा असायचा. निरमा सोडा तांब्यामध्ये टाकून त्याला कालवून आपण डोकं धुवायचो. ते सुद्धा आपण आईबापाचे सहन करायचो. पण एक गोष्ट मला कळत नाही, नवरीच्यात आल्यानंतर भारीतला शॅम्पू लागतो, डव शॅम्पू लागतो. मग तुम्ही आईबापाचे तुम्हाला चिक शॅम्पू सुद्धा लवकर नाही भेटत. नवरीच्यात आल्यानंतर असा काय तुमच्या शरीरात, तुमच्या अवयवात आणि तुमच्या मेंदूमध्ये बदल झालेला असतो? इतकंच नाही, तुमच्या आईबापाच्या घरी कुडाचं घर असलं ना, कुडाचं मातीचं, तरी तुम्हाला ते चालतं. आईबापाची गरिबी तुम्ही सहन करू शकताय, कारण तिथं ऑप्शन नसतात. कारण तुम्ही आईबाप बदलू शकत नाहीत, किंवा आईबापाला घराच्या बाहेर काढू शकत नाहीत, किंवा आईबापापासून बाजूला राहू शकत नाहीत. आणि हा खास पुरींसाठी व्हिडिओ आहे बरं का, आजकालचा जो जमाना चालू आहे ना त्यांच्यासाठी. मग आईबापाचे तुम्हाला साधा फॅन सुद्धा नसतो, साधं कुडाचं घर मातीचं घर असतं. तुम्ही त्याला पत्रा देऊन सारू परेशान. पाहुणे आले रावळे आले तर आपल्या आईबापाचं घर सुंदर आणि चांगलं दिसलं पाहिजे. आणि सासरच्या इथं एवढी आशा की सासरच्या लोकांनी स्टँडर्ड घर घेतलं पाहिजे, हे घेतलं पाहिजे. आता आईबापाचे तुमच्या बोच्याला रुतत नव्हतं, चिकला मातीच्या घरात राहत होते, कुडाचं घर चालत होतं. मग सासू सासरेच्या इकडं आल्यानंतर अशी काय तुमची भली मोठी इज्जत जाणार आहे साधं घर बघून? आईबापाचे तुम्हाला साधं घर सहन झालं, पण सासू सासरेचं साधं घर सहन होत नाही. आणि त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सासू सासरे तुमच्या घरी बघायला येतात, मुलगी बघण्याचा कार्यक्रम, त्यावेळेला तुमच्याच आईबापांनी सांगितलेलं असतं, आमच्याकडं हुंडा द्यायची अवकात नाही, ताकद नाही आणि ऐपत नाही, आमची खूप गरिबी आहे, आमची बिकट परिस्थिती आहे, आमच्याकडं फक्त पोरगी आहे, हो काय करावं, लय तारंबळीतून दिवस काढलीत, आणि आमची पोरगी खूप गुणाची आहे, तुमच्या साध्या घरात राहील, तुमची जी परिस्थिती आहे तशी राहील खाईल, अहो लग्न करून द्यायची सुद्धा आमची ताकद नाही, आम्ही फक्त पोरगी देऊ शकतो. त्यावेळेला तर तुमच्या आईबापांनी सांगितलेलं असतं. त्यावेळेला मग त्याच वेळेला तुम्ही पोराची हवेली आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का, घोडा आहे का बघायचं ना. पण त्यावेळेला तुमचं लग्न होईना गेलं तर तुमच्या आईबापांनी सांगितलं माझी पोरगी कशी बी राहती, आणि एखाद्या चांगल्या कुटुंबात देऊन टाकलं आणि अख्खं त्या कुटुंबाला तुम्ही बरबाद केलं. आईबापाचे सगळं तुम्हाला सहन होत होतं, आईबापाची गरिबी सहन झाली, आईबापाचे खायला भेटत नव्हतं ते सहन झालं. पण जेव्हा लग्न झालं, नवऱ्याच्या इकडं आलं की तुम्हाला साधं घर जमना, तुम्हाला साधी शॅम्पूची पुडी जमना, भारी शॅम्पू लागायला. म्हणजे सासर हे सासर नाही, सासरचे माणसं नाहीत, तुमचे आईबाप माणसं आहेत ना. इतकंच नाही, तुमच्या आईबापाचे तुम्हाला फॅन नव्हता, मग अंगणात झोपायचं का, फॅन नाही. पण सासरी फॅन असला तरी तुमच्या एवढ्या अपेक्षा की आम्हाला एसी पाहिजे, त्या नवऱ्याबरोबर तुंबळ भांडण, एसी पाहिजे, मला खूप गरम होतं, मला नाही सहन होत. मग लग्नाच्या आधी कसं सहन होत होतं? तिथं काही तुझी आई बाप रात्रभर असा वारा घालत नव्हते बसत, अंगणात झोपत होती तरी सहन होत होतं. पण नवऱ्याच्या इथं फॅन नाही, एसीच पाहिजे. अहो एवढंच नाही, आईबापाचे लवकर भाजीला घरात काय नसायचं, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तिखट नाही. आणि नवऱ्याचे इकडं आले की मग एवढ्या अपेक्षा त्या नवऱ्याला, मला वडापाव घेऊन या, मला पावभाजी घेऊन या, इतकंच नाही मला कॅडबरी चॉकलेट आणा, आणि ते पण कसे आणा, घरात सासू सासऱ्याला कळू देऊ नका, हा चोरून आणून मला द्या. ही लक्षणं तुमचे, ही तुमच्या आईबापाचे संस्कार. आईबापाचे लवकर शिळ्या भाकरी सोबत खायला भाजी नाही भेटणारे तुम्ही, सासरी आणल्यानंतर तरी पण नवरा आणून देतो का, की बाबा त्याला त्याचा संसार टिकवायचा आहे, चला बाबा आहे आपली बायको हट्टी आहे थोडीशी,
दिलं पाहिजे, कारण तिनं आपल्यासाठी आलेली आहे. नवरा सरळ साधा ह्या विचारानं चालतोय की बाबा आपलं कुटुंब नको तुटायला. पण ह्या बायाला काय वाटतं माहितीये की नवरा माझ्या मुठीत आलाय, नवरा घाबरायला लागलाय, हिला घरात नंदा नको, दीर नको, सासू सासरे नको. आई बापाच्यात भावानं रोज धुतलं तरी तिथं नाही कधी म्हणली मला भाऊ नको. बहिणीनं रोज शिव्या दिल्या तरी बहीण तिथं सहन झाली. मग इकडं नंदा का सहन नाहीत होत? सत्य परिस्थिती आहे हो आजकालची. अशा नालायक पोरीने जरा विचार करावा की आपल्या आईबापाचे काय लय हवेली नव्हती किंवा आपण राजा महाराजाचं नव्हतो तरी सुद्धा आपण आपल्या आईबापाची गरिबी सहन करू शकतोय. मग नवऱ्याची गरिबी का नाही सहन करू शकत? नवऱ्याच्या स्वभावाचा का फायदा घेतोय आपण? अरे त्या नवऱ्याला संसार टिकवायचा आहे म्हणून तुमचे सगळे फाजील लाड करतोय, तो तुमचा सगळा फालतूपणा सहन करतोय का? तर त्याला विचार येतो की बाबा आपले आणि आपल्या बायकोचे जर वाद झाले तर जग तमाशा होईल. बायको माहेरी गेली रागात तर गावात थुतू होईल, लोक आपल्याला नावं ठेवतील. म्हणून तुम्ही जसं म्हणाल घरात तसं तो बिचारा वागत राहतो. नवऱ्याची आई कधी आजारी पडली तर तुम्ही त्याला साधं बघत नाही. तो बिचारा आईच्या आपल्या आईचं करेल. पण तुमची आई आजारी पडली की तुमचा किती जीवाचा लाहीन तडपडा होतो. म्हणजे तुमच्या आईनं तुम्हाला कळा देऊन काढलं, या नवऱ्याच्या आईनं काय त्याला आबाळातून वडून घेतलेलं असतंय का? अरे एवढे जर पाप करत राहिले तर कुठे फेडणार? तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याच्या आईला त्रास द्याल ना तेवढा त्रास देव तुमच्या आईला देणार आहे. कारण कर्मा इज द रिटर्न, कर्माचे फळं इथंच फेडावे लागणार आहेत. म्हणून बायांनो, तुमच्या आईनं तुम्हाला 10 रुपये दिले किंवा लग्नामध्ये 4 भांडे दिले तर त्याचं तुम्हाला गावभर कौतुक वाटतं. पण त्या नवऱ्याच्या आईनं तिचं स्वतःचं घर दार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा लेक सुद्धा तुम्हाला देऊन टाकला तरी तुम्हाला तिचे उपकार वाटत नाहीत. एवढा कसा रे कठोरपणा? ठीक आहे ना, एखाद्या मुलीला खूप त्रास असतो सासरी, कारण असती काही ठिकाणी कसं आहे, ज्या ठिकाणी सासू सासरे खराब असतात तिथं सून खूप चांगली मिळते आणि ज्या ठिकाणी सून खराब असती तिथं सासू सासरे चांगले असतात. पण कसं आहे ना, काही ठिकाणी मुलं दारू पित नाहीत का सुपारीच्या खंडाचं व्यसन नसतं ना, अशा पोरालाच बायका नालायक भेटतात बरं का. पण जी पोरं आहेत ना दारू गांजा सगळे बेवडे असतात ना, त्यांच्या बायका खरंच खूपच सहन करतात आणि इमानदार राहतात बरं का बिचाऱ्या. कसला जरी असला तरी तो नवरा आहे म्हणून तो पिऊन येऊन हानमार करल, सगळं करल, सगळा पैसा पेनेवर उडवल. पण त्या बिचाऱ्या स्वतः मोलमजुरी रोजगार करतात आणि घर भागवतात, लेकराचं बघतात. कारण त्यांना माहिती असतंय की लेकराचा बाप तर पिदाड आहे, लेकराचं तो बघणार नाही, आपल्यालाच बघावं लागणार आहे. आणि आपण जर नवऱ्याला सोडून माहेरात गेलं, आपल्या आईबापाची इज्जत नको जायला, आधीच आपला नवरा बेवडा खावडा आहे. पण ज्या बाईचा नवरा दारू पित नाही, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, अशा बायेली व्यसन असतात बाहेरचे. कारण एवढा इमानदार नवरा एवढा प्रेमळ नवरा असताना सुद्धा बाया त्या नवरेपाशी राहत नाहीत. त्यांना बाहेर बघायची सवय, त्या कंटिन्यू मग माहेरी जा, बहिणीकडे जा, भावाकडे जा. पण सासरी काय चाललंय, काय होईल ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. सासर आणि एक महत्वाचं सांगते, ज्या बाईला आत्तीच पुळका असतो ना माहेरचा, ज्या बाईला माहेरचा आत्तीच असावा, माहेर असावंच, पण लग्न झालं की माहेरी जाताना विचार करावा की माहेरी बी आपली भाऊजई आहे. आपण सारखं सारखं गेल्यावर तिचा, आपण तर आपल्या संसाराचे 3-9 वाटरा करतोय, पण त्या भाऊजईचा तरी संसार वाचावा. पण ह्या बाया अशा असतात ना, आणि सगळ्यात मोठी चुकी म्हणजे अशा बायांच्या आईची. जर आपली मुलगी वारंवार माहेरी येत असेल, थोड्या थोड्या कारणावरून, थोड्या थोड्या ह्याच्यावरून जर माहेरी येत असेल तर त्या आईनं सांगणं गरजेचं आहे, बाई तुला तिथं लग्न करून दिले, तुझा नवरा व्यसनी नाही. भलेही त्याची परिस्थिती बिकट असेल, भलेही त्याच्यावर काही संकट आले असतील, तर तू तुझ्या नवऱ्याच्या संकटात उभं राहणं गरजेचं आहे, नवऱ्याला साथ देणं गरजेचं आहे. कारण आज परिस्थिती वाईट आहे, उद्या तुझ्या नवऱ्याचे दिवस चांगले आले तर तुझा नवरा वाईट परिस्थितीत तू त्याच्याशी कसं वागलीस हे कधीच विसरणार नाही. म्हणून आज तू त्याला वाईट परिस्थितीत साथ दे, चांगली परिस्थिती आली ना तर तुझा नवरा तुला राणीसारखा सांभाळेल, ही तिच्या आईनं सांगणं गरजेचं असते. पण आजकाल आयाच म्हणतात, असा करतोय का तुला, राहू दे, राह इथं माहेरी.
अगं बाई, मग तिकडं कशाला लग्न करून दिलं, इकडंच माहेरी दुसरं करून दे ना, पाठवूच नको कायमचं. खरंच कठीण आहे आणि सत्य परिस्थिती आहे बरं का. जोपर्यंत मुलीची आई मुलीला बजावून सांगत नाही ना की बाई सासरी होत असतं थोडं 20-19 होत असते, काही वेळा तू ऐकून घे, काही वेळा ती ऐकून घेते. आणि खरंच चांगल्या पोरालीच अशा आगाऊ बायका भेटतात आणि आगाऊ सासा पण भेटतात. जे पोरं ही आहेत ना रगेल, त्या पोराली बायका बी चांगल्या भेटतात आणि सासा बी चांगले असतात. पण जी पोरं खरंच इमानदार, कष्टाळू, निर्व्यसनी आहेत ना, त्या पोरांचा त्यांच्या बायका आणि माहेरचे लोक एवढा पुरेपूर फायदा घेतात, पुरेपूर. आणि असा फायदा घेण्याच्या नादात स्वतःचा संसार बाया स्वतः मोडतात आणि त्याच्यात कारणीभूत त्यांचे आईबाप पण असतात. कारण मुलगी चुकायली तर आईबापानं सांगणं गरजेचंच, पण आईबापालाच वळण नाही. आणि मुलीच्या वागण्यावरून मुलगी सासरी कशी वागती ह्याच्यावरून कळतं. कारण कसं असतंय, मुलगी जर सासरी वाईट वागत असेल तर तिची आई वाईट वागलेली असते, कारण मुलगी आईचं बघून शिकलेली असते. आता माझ्या ह्या व्हिडिओचा काही जणांना भरपूर राग येईल, पण हे कटू आहे पण सत्य परिस्थिती आहे.